किलो माझं शाळेचं नक्की झालं. तर ते कसं झालं पहिले तर सांगा. पाठाचे लेखक कोण? लेखिका विमल मोरे. त्या लेखिकेचं पूर्ण नाव दिलेलं आहे बघा. विमल नामदेव भोसले. आता विमल नामदेव भोसले हे त्यांचं आईकडलं नाव आणि विमल मोरे पुढचं नाव असेल त्यांचं लग्न झाल्यानंतरचं. ठीक आहे. आता यानंतर मी तुम्हाला सांगितलं काय कारागृह म्हणजे काय. आपण कारागृह म्हणजे काय म्हटलं? कारागृह म्हणजे आपल्या शब्दात आपण त्याला काय म्हणतो? जेल. जेल माहिती आहे ना? जेलमध्ये हे होतात, बंदी करून ठेवतात चोर वगैरे यांना. नंतर तुम्हाला हे माहिती असेल जेव्हा आपलं घर कसं होतं त्यांचं कशाचं होतं? कवेलूचं होतं म्हणजे कौलाचं होतं. नंतर मग त्यांची जे भिंती होते त्या कशा होत्या? विटा आणि मातीच्या होत्या. आणि ते पूर्ण माती आणि विटाने पूर्ण काय झालं होतं? ते ओलसर ओलावा तिथे आलेला होता. आता दुसरं एका वेळेस जेव्हा लेखिका तिथे राहायला गेले होते आपल्या दादाकडे तर एकूण किती सदस्य होते? 10. कोण कोण? अशोक दादा, त्यांची बायको म्हणजे सुनीती, लिंगाप्पा, मर्याप्पा, मधू आणि तसाच त्यांचा चुलत भाऊ सिद्धू. नंतर मग लेखिकेच्या आई, वडील, लेखिका आणि त्यांची बहीण असे टोटल किती झाले? 10 जण. आता 10 जण असताना नंतर मग कोण आपल्या गावाला जाऊ लागले. कोण जात होता? तरी खूप दिवसपर्यंत तिथे राहिले. नंतर मग त्यांचे आई वडील, कोणाचे आई वडील? लेखिकेचे आई वडील गावाला जायला निघाले. कोणासोबत? आपल्या मुलींसोबत. ठीक आहे. मुलींसोबत 2 मुली होत्या, एक कमल आणि दुसरी इमली. ठीक आहे. तर त्याच्या दादाने काय म्हटलं की तुम्ही यांना घेऊन जाऊ नका. का नाही न्यायचं? मी हिला काय करतो? शाळेत घालतो. पण बाबांनी काय म्हटलं त्याचं? बाबांनी काय म्हटलं त्याच्यावर? हिला मी शाळेत टाकत नाही, आपला खायलाच अन्न नाही आहे. बरोबर? खायलाच अन्न नाही तर आपण आता कसं काय द्यायचं है ना? खायलाच अन्न नाही तर शाळेत पैसे कुठून भरायचे असं कोण म्हणाले? बाबा म्हणाले. तर मग त्यावर अशोक दादा काय म्हणाला? तुम्ही चिंता काळजी करू नका, हिचे जे शाळेचे जे काही खर्च आहे तो मी करीन आणि ती इथेच राहील आणि मी हिला शाळेत टाकेल. तर त्यावर मग आई काय म्हणाली होती? आई बघा, आई म्हणाली होती, आठवण करा, आई म्हणाली होती तू म्हणजे ते कोणाला म्हणाले? आपल्या त्याच्या दादाला. काय म्हणाली? तू जेव्हा शाळेमध्ये जात होता तर तुझे बाबा असेच करायचे तुझ्यासाठी. तू शाळेत जावं म्हणून मी खूप मार खाल्ला, पण तुझी आजी चांगली होती, ती तुम्हाला भाकरी करायसाठी म्हणून घरी थांबायची, आम्ही दोघे कामावर जायचो अशी म्हणाली. नंतर मग यानंतर काय झालं? समोर आई वडील गेले आपल्या गावाला. त्यांना करमत नव्हतं. कोणाला करमत नव्हतं? आई वडील गेल्यामुळे लेखिकेला करमत नव्हतं. पण ते नंतर शाळेत जेव्हा जायला लागले तर शाळेची फीस किती घेतली होती? 1.25 रुपया किंवा काय घेत होते? नारळ किंवा 1.25 रुपया घेत होते. ठीक आहे. तर आई कोणी दिले ते 1.25 रुपया? त्यांच्या बहिणी. कोणाकडून घेऊन दिले होते? लता अक्का जे आहे त्याच्याकडून घेऊन दिले. आणि अशा प्रकारे मग नंतर विमल मोरे म्हणजे या पाठाच्या लेखिकेचं काय झालं होतं? शाळेत जाणं नक्की झालं. ठीक आहे. बंद करतो.